नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याची आमटी नाही केली तर असं कधी होणार आहे का? आणि ही आमटी सर्व जेवणासोबत टेस्टी तर लागतेच, पण नुसती तुम्ही आमटी आणि भाकरी खाल्ली तरी खूप टेस्टी लागते. तर यामध्ये खूप नाही आंबे आणि आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. नेहमीचंच मग आपल्या किचनमध्ये जे साहित्य असतं तेच आपण उपयोगात आणणार आहोत. तर चला मग झटपट सुरू करूया. तर मी इथे पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चम्मच, त्यामध्ये जिरा अर्धा चम्मच, मोहरी अर्धा चम्मच आणि मेथीचे दाणे मी अर्धा चम्मचपेक्षा कमी म्हणजे 10-12 दाणे टाकलेले आहे. त्यानंतर लसूण टाकलेला आहे आणि लसूण थोडंसं तळतळायला लागला की मग मी मिरची टाकून घेतलेली आहे. मिरची 7-8 मिरची घेतलेली आहे, त्याला मधून कट केलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण छान आधी रोस्ट करून घ्यायचं. रोस्ट झाले की यामध्ये आपण आता 7-8 पानं कढीपत्त्याची टाकून घ्यायची आहेत आणि कढीपत्ता असल्याशिवाय आमटी कढीला मजा येत नाही. तर कढीपत्ता झाला की यामध्ये आपण आता इथे मी 3-4 लाल मिरची त्याला छान कट करून मधून घेतलेल्या आहे. तर आता यामध्ये टाकून घेतल्याच्या नंतर आपण सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण आता टाकणार आहोत अर्धा चम्मच हळद आणि त्यानंतर मी इथे जे आपल्या कैरी असतात, कच्चे आंबे असतात, त्याला मधून कट करून त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आणि ज्याचे कोय बनलेले होते, घुई बनलेली होती, त्याला मी सोलून इथे टाकलेली आहे. तर मी जे काप केले त्याच्यावरचं साल नाही काढलेलं आहे, तर ते तसंच ठेवलेलं आहे. कारण आपण जेव्हा शिजवतो त्याला तेव्हा ते पूर्ण मेल्ट झाल्यासारखे होतात. जर त्याला साल असेल तर ते छान खाताना पण छान वाटतात. त्यामुळे मी इथे सालेसकटच तिथे त्याला तिथे टाकलेलं आहे आणि मी इथे आंब्याच्या 4 कोय पण टाकलेले आहे. त्यामुळे काय होते इतका फ्लेवर छान येतो. तर आता आपण यामध्ये चिली पावडर टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. पण हे आंबट असते तर थोडं हे चटपटीतच बरं वाटतं. एकदम फिकं फिकं केलं तर चांगलं नाही वाटत. त्यामुळे मी इथे 1 चमच तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमच मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. कारण आपण मिरची पण टाकलेली आहे आणि लाल मिरची पण टाकली असल्यामुळे मी इथे 1 चमच तिखट टाकलेलं आहे. आणि आता हे छान ढवळून घ्यायचं, सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व एकत्र झाले की आपण यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे. तर मी इथे आधी 2 ग्लास पाणी टाकून घेते. पाणी टाकून झाल्याच्यानंतर छान ढवळून घेते आणि ढवळून झाल्यानंतर आपण या पाण्याला छान एक उकळ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं पाणी आता छान उकळलेलं आहे, पण हा पातळ आहे. तर याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आता मी इथे 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तो पीठ छान पाण्याने भिजवून घेतलेला आहे आणि तो आता आपण यामध्ये टाकणार आहोत. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन किंवा ज्वारीचं पीठ घेतले तरी चालते. आणि त्याच वाटीमध्ये मी पाणी घेऊन तिथलंच पुन्हा वाटीतलं पाणी तिथे टाकून घेतलेलं आहे आणि आता ढवळून घेते. आणि आता आपल्याला याला छान उकळवून घ्यायचं आहे. जे आपण आंबे टाकलेले आहे, कोय टाकलेली आहे, त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर जास्तीत जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवून याला 5 मिनटंच शिजवून घ्यायचं आहे. तर 90% शिजत आलं की यामध्ये आता आपण गूळ टाकून घ्यायचा आहे. गुळाचा मी छोटासा तुकडा घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं या आमटीला खूप छान फ्लेवर येतो. आंबट, गोड, तिखट असा एक छान फ्लेवर येतो. आणि तुम्ही बघू शकता आपली आमटी छान होत आहे. तर आता फक्त मी याला 2 मिनटं शिजवून घेत आहे. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल आणि छान वाटत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. तर 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली आमटी इथे छान उकळलेली आहे, छान झालेली आहे. तर त्याची थिकनेस पण छान आहे, एकदम घट्ट नाही, एकदम पातळ नाही, कारण आपल्याला ती भाकरीसोबत खायची आहे. आणि ही तुम्ही भातासोबत पण खाल्ल्यानं खूप छान वाटते. आणि उन्हाळ्याचं कसं आहे ना, थोडंसं चटपट असं जेवण पाहिजे. तर आणि ते आंबे पण छान शिजलेले आहेत. तर आता मी यामध्ये गॅस ऑफ करून घेते आणि वरून आपण आता फक्त कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आणि या आमटीला ना साधंच द्यायचं. यामध्ये खूप मसाले नाही टाकायचे किंवा गरम मसाला, धना पावडर नाही किंवा चाट मसाला नाही, किंवा आपण फोडणी करताना यामध्ये जरी कांदा टाकला तरी याचा फ्लेवर चेंज होतो. तर तुम्ही नुसती लसणाची फोडणी दिली तरी याला छान वाटते. आणि साधं सिंपल आमटी केली ना तरी खूप टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. आणि बनवायला तर एकदम सोपं आहे, झटपट होणारी आहे, खूप तामझाम करावं लागत नाही आणि खूप टेस्टी बनते.
तर ही आमटी मी नाचणी आणि बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केलेली आहे. खूप टेस्टला भन्नाट झालेली आहे, टेस्टी झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.